तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनेल योजना संजीवनीमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2025 बद्दलची सविस्तर माहिती. त्याचबरोबर अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही बघू शकता या फेलोशिप योजनेमध्ये आपल्याला दरमहा 61,500 रुपये वेतन भेटणार आहे. तर चला या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया. तर सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्र.gov.in वर यायचं आहे. यामध्ये फेलोशिपवर जाऊन आपल्याला लँग्वेज चेंज करायची आहे मराठीमध्ये. त्यानंतर आपल्याला या फेलोशिप योजनेबद्दल जी कार्यक्रमाविषयी जी माहिती आहे ती, त्याचबरोबर निवड प्रक्रिया कशी आहे, त्यानंतर लाभ कोणते भेटणार आहेत आणि त्यातले नियम व अटी यांची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर चला मित्रांनो सुरू करूया. तर कार्यक्रमाविषयीमध्ये आपण बघितल्यानंतर आपल्याला इथे बघायला भेटेल की पण पात्रता काय आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025 करिता अर्ज करण्यासाठी पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत. तर उमेदवाराचे वय हे 21 ते 26 वर्षे या दरम्यान असायला हवे. म्हणजेच त्याची जन्मदिनांकी 5/5/1999 ते 5/5/2004 ह्या दरम्यानच असायला हवी. त्यानंतर उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर त्याने किमान 60% गुण मिळवलेले असावे. म्हणजे फर्स्ट क्लास त्याची डिग्री असावी. त्यानंतर उच्चतम शैक्षणिक अर्हतेस प्राधान्य दिले जाईल. त्याचबरोबर उमेदवाराकडे किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असावा. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केलेले पूर्णवेळ इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, आर्टिकलशिप अनुभवाच्या कार्यकाळात गणली जाईल. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. त्यानंतर मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक आहे. तर ह्या फेलोशिप योजनेचे स्वरूप कसे असेल तर फेलोशिप कार्यकाळ फेलो म्हणून रुजू झाल्याच्या दिनांकापासून 12 महिने राहील. सर्व फेलोंसाठी रुजू होण्याचा दिवस एकच राहील व त्या दिवशी निर्देशित ठिकाणी वेळेत हजर राहण्याचे फेलोवर बंधन असेल. निवड झालेल्या फेलोच्या शासनाच्या विशिष्ट प्राधिकरणावर नेमणूक करण्यात येईल. तर जे काही प्रश्न असतील त्याचे उत्तर ऑलरेडी दिलेले आहेत. तसंच ही फेलोशिप योजनेचा अर्ज कधीपासून चालू होणार आहे तर 15 एप्रिल 2025 पासून याची सुरुवात झालेली आहे आणि शेवट दिनांक हा 5 मे 2025 राहील. त्यासाठी जी अर्जाचे शुल्क आहे ते 500 रुपये एवढे आहे. तर ही पूर्ण माहिती आहे. यामध्ये 13 प्रश्न वेगवेगळे दिले आहेत, त्याची उत्तरे पण दिलेली आहेत. त्यानंतर निवड प्रक्रिया कशी असेल ती बघूया आपण. निवड प्रक्रियेमध्ये 2 टप्प्यामध्ये निवड प्रक्रिया असेल. त्यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये भाग 2 आहेत. ऑनलाईन परीक्षा होईल. त्यानंतर सर्वाधिक गुणांच्या आधारे टप्पा 2 साठी 210 उमेदवार शॉर्टलिस्ट केले जातील. दुसऱ्या टप्प्यामध्ये शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना निबंध अपलोड करावा लागेल. त्यानंतर मुलाखतीसाठी त्यांना ते 210 उमेदवार जातील. म्हणजे जे शॉर्टलिस्ट केलेले व निबंध सादर केलेल्या उमेदवारांसाठी मुलाखत लागू असेल. त्यानंतर तिसऱ्या भागामध्ये अंतिम निवड केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप हे MCQ टाईप असेल. त्यानंतर परीक्षेचं माध्यम हे इंग्रजी असेल व जेथे ट्रान्सलेशनची गरज असेल तेथील मराठी भाषांतर पुरवले जाईल. परीक्षेचे स्वरूप असे आहे. 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न असतील. म्हणजे प्रत्येक प्रश्नास 1 गुण असेल. ते ऑनलाईन परीक्षेचे विषय दिलेले आहेत आणि त्यांच्या प्रश्नांची संख्या दिलेली आहे आणि त्याचा समरीमध्ये सिलेबस दिलेला आहे. तर टप्प्या 2 साठी उमेदवार शॉर्टलिस्ट करणे कसे करणार त्याचं दिलेलं आहे. एकूण गुण 100 पैकी असतील. सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या 210 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. त्यानंतरची प्रोसेस दिलेली आहे. अंतिम निवड ही ऑनलाईन चाचणीचे 100 पैकी गुण घेतले जातील. 30 पैकी गुणांमध्ये रूपांतरित करून त्यामध्ये निबंधाचे 20 गुण, मुलाखतीचे 50 गुण अशी टोटल केली जाईल. निवड झालेल्या 60 उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामध्ये काही सूचना पण दिलेल्या आहेत, त्या नीट वाचून घ्या. त्यानंतर लाभ मध्ये जर आपण गेलो तर लाभमध्ये आपण बघू शकतो वेगवेगळे ते वेतन श्रेणी वगैरे दिलेली आहे. तर दरमहा 56,100 विद्यावेतन तसेच प्रवास व अनुषंगिक खर्चासाठी दरमहा ठोक रुपये 5,400 असून असे एकूण 61,500 रुपये छात्रवृत्तीच्या स्वरूपात देण्यात येतील. तर हे बघितलं. अटी व शर्ती पण बघू शकता मित्रांनो इथे काय काय आहे. अटी व शर्तीमध्ये इथे दिलेलं आहे सर्व. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा पूर्ण वेळ
कार्यक्रम असून फेलोशिपच्या कार्यक्रमात फेलोना इतर नोकरी, खाजगी प्रॅक्टिस, असाइनमेंट किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम IIT बॉम्बे आणि फेलोशिपद्वारे तयार केलेल्या विशेष अभ्यासक्रमाखेरीज स्वीकारता येणार नाही. या 12 महिन्यांच्या कार्यक्रमात एकदा सहभागी होता येते व मुदतवाढीची किंवा पुनर्नियुक्तीची तरतूद नाही. 12 महिन्यांच्या कालावधीनंतर हा कार्यक्रम नोकरीची कोणतीही हमी देत नाही. तर असे वेगवेगळे नियम वाटी येत आहेत, तर तुम्ही ते वेबसाईटवर वाचू शकता. तर चला मित्रांनो, आपण अर्ज कसा करायचा, अप्लाय कसं करायचं, फी पेमेंट कशी करायची, याची सगळी माहिती घेऊया. तर इथे अर्ज करा या टॅबवर क्लिक करायचं आहे. अर्ज करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण दुसऱ्या पेजवर रिडायरेक्ट होऊ. तर इथे अर्ज प्रक्रिया, मुख्यमंत्री फेलोशिप अर्ज प्रक्रियेत 4 महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यामध्ये पहिले आहे जी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात स्वतःची माहिती भरून आणि खाते तयार करून करायची आहे. प्रोफाईल तयार करायचं आहे आपल्याला, त्यानंतर अर्ज करायचा आहे आणि 4 नंबरला परीक्षा शुल्क भरायचं आहे. तर अर्ज सादर करण्यासाठी सर्व 4 टप्पे पूर्ण करणे आवश्यक आहे. तर आपण अर्ज करा आणि साईन करा या टॅबवर क्लिक करतोय. टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये तुम्ही जर अगोदर रजिस्ट्रेशन केलं असेल तर इथं लॉग इनचं पेज ओपन होईल. नसेल तर इथं न्यू युजर रजिस्ट्रेशन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर महत्त्वाच्या सूचना येतील. तर आपल्याला इथे खाली स्क्रोल करायचं आहे आणि आपल्याला चेकबॉक्समध्ये क्लिक करून आपल्याला ओके म्हणायचं आहे. ओके म्हणल्यानंतर आपल्याला इथे आपला पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत, वैयक्तिक तपशील भरायचा आहे. यामध्ये उमेदवाराचे संपूर्ण नाव, इथे एक सूचना दिलेली आहे मित्रांनो. उमेदवाराचं जे नाव आहे ते आधार कार्डवर जसं आहे तसंच इथं लिहायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला परत एकदा तेच नाव लिहायचं आहे. आपली जी नॅशनॅलिटी आहे ती इंडियनच हवी, ते ऑटोमॅटिकली सिलेक्ट होऊन येतं मित्रांनो. त्यानंतर आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे. आपल्याला आपली डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. तर मित्रांनो, जसं आपण पात्रतेमध्ये बघितलं की 21 ते 26 वर्षापर्यंतचेच कॅन्डिडेट यासाठी अप्लाय करू शकतात. तरी ते तुमची जे इयर आहे ते 1999 पासून 2004 पर्यंतच येईल. त्यानंतर आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकायचे आहेत. आपला तोच मोबाईल नंबर टाका ज्यावर रिचार्ज असेल, जेणेकरून त्यावर OTP जाऊन तो आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय होईल. नंतर ईमेल आय डीवर आपल्याला सेंड OTP म्हणल्यानंतर ईमेल आय डी व्हेरीफाय करायचा आहे. त्यानंतर कॅप्चा जो दिलेला आहे तो इथे टाकून कॅप्चा व्हेरीफाय करायचा आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये आपल्याला आपल्या कॅमेऱ्याची परमिशन मागेल. तर यामध्ये आपल्याला इथं ऑप्शन येईल, तर आपण इथे क्लिक करायचं आहे अलाउ दिस टाईमवर. त्यानंतर आपल्याला इथे कॅप्चर फोटो किंवा ऑप्शन दिसेल. आपल्याला इथे 3 गोष्टी करायच्या आहेत. यामध्ये पहिल्यांदा असेल हा आपला फोटो, ज्यामध्ये आपला दोन्ही कान आणि चेहरा स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे. तो फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. इथे कॅप्चर फोटो म्हणायचा, तो फोटो इथे दिसेल आणि अपलोड म्हणायचं आहे. त्यानंतरची जी दुसरी स्टेप असेल आपली, आपल्याला इथे सूचना दिलेली आहे, उमेदवाराचे फोटो आधार कार्डासह काढायचा आहे. म्हणजे आपण आपल्या हातात आधार कार्ड धरायचं आहे आणि आपल्याला आपला फोटो कॅप्चर करायचा आहे. तो फोटो आपल्या बाजूला येईल आणि तो आपल्याला अपलोड करायचा आहे. आणि ह्यानंतरची तिसरी जी स्टेप आपल्याला इथे आपलं उमेदवाराची आपली एक व्हिडिओ क्लिप टाकायची आहे. त्यामध्ये काय गोष्टी असतील त्या पाहून घ्या. आपल्याला 15 सेकंदासाठी आपला व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे. त्यामध्ये आपल्या नावाचा, आपल्या गावाचा, शहराचा किंवा जिल्ह्याचा नाव सांगायचं आहे आणि तो आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला पासवर्ड इथे सेट करायचा आहे. तर पासवर्ड आपल्याला टाकल्यानंतर आपल्याला पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर डिक्लेरेशनवर क्लिक करून आपल्याला सबमिट करायचं आहे. तर आपल्यासमोर असा पॉपअप येईल. यामध्ये आपण नोंदणी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे असा मेसेज येईल आणि यामध्ये आपल्याला आपला युजर आय डी म्हणजेच लॉग इन आय डी आपल्याला येईल. हा लॉग इन आय डी आपल्याला SMS थ्रू आणि मेल थ्रू दोन्ही ठिकाणी येईल. तरीही तुम्ही लॉग इन आय डी सेव्ह करून ठेवा. त्यानंतर आपल्याला ओकेवर क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर आपण लॉग इन पेजला रिडायरेक्ट होऊ. त्यामध्ये आपल्याला आता जी आपण लॉग इन आय डी आपल्याला आलेली आहे ती टाकायची आहे आणि आपण जो पासवर्ड टाकलेला आहे तो टाकायचा आहे. कॅप्चा फिल करून आपल्यासमोर असं पेज ओपन आहे. यामध्ये महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत ते वाचायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथे खाली प्रोसीड टू प्रोफाईल बिल्डिंग या टॅबवर क्लिक करायचं आहे.
त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जी आपण माहिती अगोदर भरली होती त्यामधली काही माहिती आपल्याला ऑटोमॅटिकली फिल होऊन येईल. काही माहिती आपल्याला इथं वैयक्तिकरित्या भरायची आहे, जसे की आपलं नाव, आपलं आडनाव, नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव, त्यानंतर वैवाहिक स्थिती, जन्मस्थान, ह्या गोष्टी आपल्याला इथे फिल करायच्या आहेत. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर यशस्वीरित्या सबमिट झाले आहे, तर आपल्याला ओके म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे आपला ॲड्रेस, जो पत्रव्यवहाराचा पत्ता आहे तो आपल्याला ते भरायचा आहे. त्यामध्ये आपला पत्ता, लँडमार्क, स्थानिक क्षेत्र म्हणजे ग्रामीण आहे, आदिवासी भाग आहे, शहरी आहे, समशहरी आहे, अशा प्रकारचे भरायचे आहे. त्यानंतर आपल्याला कंट्री, केंद्रशासित प्रदेशातून आहात का, त्यानंतर आपल्याला जिल्हा, तालुका, या गोष्टी आपल्याला सगळ्या भरायच्या आहेत. पोस्ट ऑफिस, आपलं नियरेस्ट पोस्ट ऑफिस टाकायचं आहे, गावाचे नाव टाकायचे, त्यानंतर आपल्याला पिनकोड टाकायचा आहे. आणि आपल्याला इथे खाली असेल स्थायी पत्ता आणि पत्रव्यवहाराचा पत्ता एकच आहे का, तर येस म्हणल्यानंतर आपली बाकीची खालची जी माहिती आहे ती ऑटोमॅटिकली फिल होऊन जाईल. त्यानंतर आपली कॉन्टॅक्ट डिटेल्स येतील, त्यामध्ये आपण जे ऑलरेडी मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकलं होतं ते येईल. आपल्याला इथे अल्टरनेटिव्ह ईमेल आय डी टाकायचं आहे, मॅन्डेटरी नाही आहे पण टाकायचं. त्यानंतर पालकांचा मोबाईल नंबर वगैरे आहे, पालकांचा ईमेल आय डी वगैरे इथे टाकायचं आहे. आणि ही माहिती फिल केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं सबमिट सक्सेसफुलीचा पॉपअप येईल, तर याला ओकेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्स अपलोड करायचे आहेत आपले, तर त्यामध्ये आपल्याला आपले SSC, HSC आणि आपलं ग्रॅज्युएट, समजा जर पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर पोस्ट ग्रॅज्युएट पण टाकायचं आहे, किंवा PhD वगैरे असेल तर त्याचे पण डिटेल टाकायचे. तर SSC पासून सुरुवात करायची आहे. SSC सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर त्याला शैक्षणिक पात्रतेचं नाव टाकायचं आहे. स्पेशलायझेशनमध्ये काही टाकायची गरज नाही. जर आपण ग्रॅज्युएशन कशातून केलं ते टाकता वेळी आपल्याला स्पेशलायझेशन टाकावं लागतं. त्यानंतर एज्युकेशन बोर्ड आपला इंडियन आहे. त्यानंतर आपल्या कॉलेजचं नाव इथे आपल्याला एंटर करायचं आहे, आपण SSC जिथून पास केली. त्यानंतर आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपला बोर्ड सिलेक्ट करायचं, तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून केलं आहे का CBSE मधनं वगैरे केलं आहे, तर आपल्याला इथं महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पास, आपला जो रोल नंबर आहे तो टाकायचा आहे, आपला मार्कशीटवर जो नंबर आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर आपली जी शैक्षणिक पात्रता पूर्ण झाल्याची तारीख आहे ती आपल्याला इथं टाकायची आहे. आपल्याला मार्क्स पडले की ग्रेड्स पडले ते टाकायचं आहे, मार्क्स इथे टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला सगळी माहिती भरल्यानंतर आपल्याला इथे ॲड या बटनावर क्लिक करायचं आहे. ॲड बटनावर क्लिक केल्यानंतर आपली जी माहिती आहे ती सेव्ह होऊन जाते. त्यानंतर आपल्याला ओकेवर क्लिक करायचं आहे. नंतर ॲड मोरवर क्लिक करायचं आहे आपल्याला. त्यामध्ये आपल्याला HSC सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपलं हे आहे HSC सर्टिफिकेट, हायर सेकंडरी सर्टिफिकेट, ते सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर एज्युकेशन बोर्ड इंडियन आहे का, आपल्याला स्कूलचं नाव लिहायचं आहे आपलं जे काय असेल ते. त्यानंतर आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, आपला स्टेट बोर्ड आहे का CBSE आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपण शैक्षणिक स्थिती सिलेक्ट करायची, आपला रोल नंबर जो काय असेल तो टाकायचा आहे आपल्याला. त्यानंतर आपल्या गुणपत्रिकेचा जो नंबर आहे तो आपल्याला टाकायचा आहे, जो तुमच्या गुणपत्रिकेवर असेल तो. त्यानंतर आपलं इयर ऑफ पासिंग वगैरे आपल्याला टाकायचं आहे, मंथ टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला मार्क्स टाकायचे आहेत, आपल्याला कितीपैकी आपला जे मार्क होते ते टाकायचे आहेत आपल्याला. त्यामध्ये तुम्हाला ऑप्टेन किती झाले ते टाकायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथे ॲड मोरवर क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर आपल्याला परत आपली ग्रॅज्युएशनचे मार्क फिलअप करायचे. ग्रॅज्युएट कशातून केलं आपण, BSc स्पेशलायझेशन, BSc नर्सिंग वगैरे काय केले त्यातून. त्यानंतर आपल्याला स्पेशलायझेशन आपला सब्जेक्ट टाकायचा आहे जो काय असेल तो, जसं मी इथे फिजिक्स टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला शिक्षण मंडळाचं इथं आपल्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपला स्टेट सिलेक्ट करायचं आहे, परत युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे आपल्याला. त्यानंतर आपले जे रोल नंबर वगैरे आहे तो आपल्याला टाकायचा आहे. तो रोल नंबर जो असेल तुमचा तो टाकायचा आहे, आपल्या मार्कशीटवरचा नंबर टाकायचा आहे काय असेल ते. त्यानंतर इयर ऑफ पासिंग टाकायचं आहे आपल्याला. त्यानंतर मार्क्स आपल्याला किती पडले ते टाकायचे आहेत.
अशा प्रकारे ॲड मोर केल्यानंतर आपली सर्व डिटेल्स आपली इथे फिल होऊन येईल. त्यानंतर आपल्याला इथे आपल्या ग्रॅज्युएटवर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्टच्या बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कामाचा अनुभव विचारेल. तर इथे मित्रांनो आपल्याला येसच करायचं आहे. नो केलं तर आपण यासाठी एलिजिबल नाही आहोत. येस म्हणायचं. यामध्ये आपल्याला आपल्या संस्थेचे नाव म्हणजे आपण आता ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो त्या ऑर्गनायझेशनचं नाव, की ऑर्गनायझेशन कसे आहे, गव्हर्नमेंट आहे, सेमी गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटच्या अनुदानित आहे किंवा प्रायव्हेट आहे, सेल्फ एम्प्लॉईड किंवा तुम्ही बिझनेस करत असाल तर ते सुद्धा टाकू शकता तुम्ही. त्यानंतर नियुक्तीचे स्वरूप परमनंट आहात, टेम्पररी आहात की इंटर्नशिप करतात हे पण टाकायचं आहे. त्यानंतर आय एम करंटली वर्किंग इन दिस ऑर्गनायझेशन म्हणजे आता तुम्ही जी तुम्ही डिटेल्स टाकाय त्या संस्थेत तुम्ही काम करताय का, तर यस म्हणायचं आहे. त्यानंतर आपण कधी जॉईन केलेलं आहे, समजा ती कंपनी सोडली असेल तर कधी सोडली त्याचं दिनांक टाकायचं आणि आपल्याला किती एक्सपिरियन्स आहे ते आपल्याला इथं फिल होऊ नये. हे सगळं झाल्यानंतर मित्रांनो ॲड करायचं आहे. नेक्स्ट त्या बटनावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अदर डिटेल्सचा टॅब ओपन होईल. यामध्ये आपल्याला वेगवेगळी इन्फॉर्मेशन भरायची आहे. तर इथे पहिल्यांदा विचारलं आय टीमध्ये प्रावीण्य, तर बिगिनर, इंटरमिजिएट, ॲडव्हान्स, एक्सपर्ट काय असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला मराठी भाषेत प्रावीण्य, आपण बोलू वाचू लिहू शकतो ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर हिंदी भाषेचं हे आपल्याला सिलेक्ट ऑल म्हणायचं आहे. त्यानंतर इंग्लिशमध्ये सुद्धा आपल्याला सिलेक्ट ऑल करायचं आहे. त्यानंतर स्किल एक्सपर्टीज, कौशल्य निपुणता आवश्यक, तर आपल्याला कशात आपण एखादा डिप्लोमा किंवा एखादा कोर्स केलेला आहे तर यामध्ये आपल्याला इथे टाकायचं कंटेंट क्रिएशन वगैरे काय असेल ते टाकायचं. वेगवेगळं टाकू शकता तुम्ही, सेल टेक्निक्समध्ये, डिजिटल मार्केटिंगमध्ये याचं वेगवेगळं टाकू शकता. त्यानंतर वडिलांचा व्यवसाय ही मॅन्डेटरी नाहीत मित्रांनो. त्याचबरोबर आईचा व्यवसाय या गोष्टी काही मॅन्डेटरी नाहीत. त्यामध्ये आपला रक्तगट जो आहे तो आपल्याला इथे मेन्शन करायचा, तो मॅन्डेटरी आहे. त्यानंतर फेलोशिपची माहिती कशावरून भेटली आपल्याला, तर सोशल मीडियावरून. त्यानंतर आपल्याला 50 शब्दामध्ये आपले करिअर दे म्हणजे आपलं जे मोटिव्ह आहे आपलं जे फ्युचर करिअरचं ते आपल्याला इथे टाकायचं आहे. ते केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपली माहिती सबमिट होईल. त्यानंतर आपल्यासमोर हे पेज ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला आपला फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायचे. आपण जो लाईव्ह फोटोग्राफ कॅप्चर केला होता तो ऑटोमॅटिकली इथे येऊन जाईल. त्यानंतर आपली साईन सुद्धा आपल्याला अपलोड करायची आहे. हे झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रोफाईल समरी म्हणून येईल. त्यामध्ये आपण आपली जी इन्फॉर्मेशन आपण भरलेली आहे ती सगळी इन्फॉर्मेशन येईल. ती इन्फॉर्मेशन एकदा चेक करायची आहे आणि काही जर मिस्टेक्स असतील तर आपल्याला ते करेक्ट करून परत आपण समरी चेक करू शकतो. समरी स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपण खाली आल्यानंतर आपल्याला एक आपला ॲप्लिकंट फोटोग्राफ, सिग्नेचर आणि फोटोग्राफ विथ आधार हे सगळं येऊन जातं. आपला व्हिडिओसुद्धा इथे येऊन जातो. तर आपल्याला त्या डिक्लेरेशनवर क्लिक करायचं आहे आणि सेव्हवर क्लिक करायचं आहे आपल्याला. सेव्ह म्हणल्यानंतर आपलं प्रोफाईल यशस्वीरित्या अपडेट केले गेलं आहे यावेळी असा मेसेज येईल. तर ओकेवर क्लिक करायचं आहे. समरी सेव्ह केल्यानंतर आपल्या समोर असं टॅब ओपन होईल. यामध्ये चेक डिटेल अँड अप्लायवर क्लिक करायचं आहे. अप्लायवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपली एलिजिबिलिटी चेक होईल. एलिजिबिलिटी चेक झाल्यानंतर आपल्याला प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि यावर टॅप केल्यानंतर आपल्याला 500 रुपयाचं जे पेमेंट आहे ते पेमेंट करायचं आहे. अशा रीतीने आपण मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी अप्लाय केलेलं आहे. हे झाल्यानंतर तुमची फॉर्म सबमिट होऊन जाईल. तर मित्रांनो अशा नवीन व्हिडिओ साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.